नमस्कार. तर आज मी बनवणार आहे सत्यनारायणचा प्रसाद जसा बनवतात तसाच सेम प्रसादाचा शिरा. हा बघा किती एकदम मऊ आणि सुटसुटीत असा बनला आहे. हा शिरा बनवण्यासाठी आपण जे साहित्य घेऊ ते एकाच वाटीच्या साहाय्याने घ्यायचं आहे. सर्व साहित्य हे मी वाटीच्या साहाय्यानेच मापून घेतलं आहे. हे 1.25 किलो किंवा 1.25 वाटी ह्या अंदाजाने आपण करायचं आहे. मी हे 1.25 वाटीचं करते आहे शिरा. हे सर्व जेवढं रवा, तूप, साखर हे 1.25 मी वाटी घेतलेलं आहे. हे अर्धं तूप घालून घेतलं आहे मी कढईमध्ये. हे अर्धं मी ठेवून देते साईडला नंतरला. हे तूप चांगलं गरम झाल्यानंतर हा रवा घालून घेतला मी. हा 1 वाटी रवा आणि हा पाव वाटी असं 1.25 वाटी मी रवा त्यामध्ये घालून घेतला आहे. थोडा वेळ रवा भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये. रवा चांगला भाजून घेतला तर मग शिरा कच्चासुद्धा लागत नाही आणि फुलतोसुद्धा चांगला. हा चांगला रवा आपला भाजून घ्यायचा आहे. हा थोडा रवा भाजला की त्यामध्ये मी हे 1 केळं बारीक कापून टाकलं आहे. हे केळं त्यामध्ये कुस्करून घ्यायचं आहे म्हणजे रव्यामध्ये आणि चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे ते मऊ पडेपर्यंत चांगला रवा भाजायचा आहे. अशा पद्धतीने जर केळं आपण स्मॅश केलं तर लवकर शिजतं आणि रवा पण लवकर भाजतो. आता हे केळं चांगलं नरम झालं आहे त्या रव्यामध्ये. बघा हे चांगला आता कलर पण त्याचा बदलला आहे. आता त्यामध्ये मी हे काजू, बदाम आणि मनुका घालून घेतले. हे सुद्धा त्या रव्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे. रवा, ड्रायफ्रूट आणि केळं सर्व हे आता चांगलं भाजलं आहे. आता त्यामध्ये मी हे 3 वाट्या दूध घालून घेतलं आहे. दूध गरम करून घेतलं आहे. जेवढा आपण रवा घेतला आहे त्याच्या दुपटीने दूध घ्यायचं आहे. म्हणजे मी 1.25 वाटी रवा घेतला आहे तर मी 3 वाटी दूध घेतलं आहे त्यामध्ये. त्यामध्ये दूध घालून झाल्यानंतर सर्व मिक्स करायचं आहे. हे चांगलं मिक्स झाल्यानंतर त्यावरती 1 मिनिटासाठी मी आता हे झाकण ठेवणार आहे. झाकण ठेवल्यानंतर गॅस एकदम स्लो ठेवायचं आहे. 1 मिनिटानंतर हे मी झाकण काढलं आहे. पूर्ण दूध त्या रव्याने खेचून घेतलं आहे बघा म्हणजे पूर्ण सुकलं आहे. आता हे चमच्याने मी मिक्स करते म्हणजे खाली लागला आहे काय बघते पण नाही लागला आहे. आता हा असा रवा आपण सुटसुटीत म्हणजे मोकळा करून घ्यायचा चमच्याने. हे चांगला बघा शिजला आहे त्यामध्ये दुधामध्ये. आता हे असं परतवून घेतल्यानंतर त्यामध्ये मी आता ही साखर घालून घेणार आहे. ही साखर 1.25 वाटी साखर घ्यायची आहे. जेवढा आपण रवा घेतला तेवढीच साखर पण घ्यायची आहे. आता ही 1 वाटी आणि हे पाव वाटी असं मी 1.25 वाटी साखर घालून घेतली आहे. आता ही साखर घातल्यानंतर मिक्स करायची आहे त्या रव्यामध्ये म्हणजे त्याला पाणी सुटत जाईल आता. आणि जो थोडासा रवा आपला कच्चा राहिला आहे तो पण शिजून जाईल आणि चांगला मऊसूद होतो. साखर ही आपण नंतरच घालायची त्या शिऱ्यामध्ये. हे बघा सर्व मी मिक्स करून घेतलं आहे. आता ही साखर व्यवस्थित मिक्स केली रव्यामध्ये की त्यामध्ये आता मी वेलची पावडर घालून घेते आहे. ही 1 चमचा वेलची पावडर आहे. वेलची पावडर घालून झाल्यानंतर जे मी अर्धा वाटी तूप ठेवलं होतं ते पण आता घालून घेते आहे. हे लास्टला तूप घालायचं त्याच्यामुळे शिरा एकदम मऊ आणि सुटसुटीत होतो. हे बघा सर्व मी तूप घालून घेतलं त्यामध्ये. आता हे सर्व मिक्स करायचं आहे छान असं. हे तूप आणि साखर चांगली मिक्स झाली की त्यावरती झाकण ठेवून साधारण पुन्हा 1 मिनिट ठेवायचं आहे. साधारण 1 मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचं आहे. बघा हा शिरा किती एकदम मऊ आणि सुटसुटीत असा तयार झाला आहे. हे आता मी मिक्स करून घेतलं आहे सर्व. ह्या 1.25 वाटीच्याच प्रमाणामध्ये आपण 1.25 किलोचा प्रसाद किंवा 5.25 किलोचा प्रसाद किंवा 10.25 किलोचा प्रसाद असेल तरी पण ह्याच पद्धतीने करायचा. या पद्धतीने केला तर प्रसाद खूप छान आणि सुंदर होतो. मऊ आणि सुटसुटीत असा होतो. तर तयार आहे आपला प्रसादाचा शिरा. अशा पद्धतीने कधी तुम्ही शिरा केलात तर तो मऊ आणि सुटसुटीतच राहतो. अशाच वेगवेगळ्या रेसिपी बघायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.